हॅलो सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आम्ही आज निघालोत बाजारामध्ये। आता बाजारामध्ये निघण्याचं कारण काय आहे तर बघा, आम्हाला घालायचं लोणचं आणि त्या लोणच्याला आंबे आणण्यासाठी आम्ही आज हे बघा आजी, आम्ही हो का सारिका हो का आम्ही सगळ्याजणी मिळून आंबे आणायला बाजारात निघालो। आता तिथं गेल्यावर आंबे कसले आहेत काय नाही बघून मग तुम्हाला ते पण दाखवते, कसं फोडून देतात, किती भाव असतो आंब्याचा काय नाही। तर तोपर्यंत बाय। आम्ही निघालोत आता बाजारामध्ये। आम्ही बाजारात आलो तर आंबे घेतलेत आता लोणच्यासाठी। हो का हा बाजार, खूप बाजारामध्ये आंब्याची जागी लागलेली आहे। मी काय करतो उद्या सकाळी येतो बघायला। हो का बघा, हे आंब्याचे ढिग कच्चे आंबे आहेत, हे लोणच्यासाठी विकायला ठेवलेले। आणि आम्ही आता आंबे घेतलेत, मी घेतले 9 किलो मोठे आंबे विकणारे मालक। हो का असा आंबा विकत घ्यायचा आणि हे असे फोडून देतात आपल्याला जसं लागेल तशा फोडी करून। 20 रुपये किलो हो का लोणचा आंबा आहे गावरान। हो का हा आमचा लातूरचा बाजार, दयानंद कॉलेजच्या समोरचा। बघा हो का कसे बारीक बारीक तुकडे केले जातात। ही सुद्धा एक कला आहे लोणचं घालण्याचा, आंबा फोडण्याची। आंब्याला विचारा ऑनलाईन आहे का हो का भरपूर गिरायक आले असं आंबे खरेदी करायला। लोणचं घालण्याचा प्रत्येकाचा दिवस आहे। येतो मी, माणूस आणलाय अगं। तर बघा 20 रुपये किलो कच्चा आंबा लोणच्याचा। ये मी कोणाला मी स्वतः करतो। हो का आमचा आंबा आता फोडून झालाय आणि आता आम्ही हा आंबा घेऊन घरी जाणार आहोत। हे बघा आम्ही दुपारी आंबे फोडून आणलेत ना लोणचं घालण्यासाठी, तर हे घरी आणून आम्ही त्याच्यातल्या कोया निवडून काढल्या आणि मग ते आणले की पाण्यानं खळखळ स्वच्छ धुवून घ्यावं लागते। आणि धुवून घेतलं की मग असं सुकायला ठेवावं लागते। मग 1 तास 1.5 तास सुकलं की मग ह्याचं लोणचं बनवायचं। आता बघा मी लोणचं 2 प्रकारचं बनवणार आहे। एक साधं म्हणजे पारंपरिक पद्धतीचं मी नेहमी जसं करते तसं, आणि एक म्हणजे थोडासा बदल आहे मध्ये। तर मला आमच्या एका आजीनं शिकवले, म्हणजे त्यांचं बघून मी शिकले। तर बघू आता दोन्ही लोणच्यामध्ये काय फरक जाणवतो चवीसाठी, खाल्ल्यावरच कळेल ना। तर आता मी लोणचं करायला ही पण आंबे आहेत, ह्याचं थोडं वेगळं लोणचं करणार आहे। हे पण सुकवून घेतलेले आहेत। एकूण मी 10 किलो आंबे आणलेत, तर ही 4 किलो आहेत आणि ही 6 किलो आहेत। तर ह्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं लोणचं बनवणार आहे आणि ह्याचं माझ्या पद्धतीनं। तर बघा आता सुकलेल्या पुढे आता मी घेतले टोपल्यामध्ये। आपण मोहरीचं हे टाकतो ना, आपण मोहरीचं वाटून टाकतो ना आपण, त्याला काय म्हणतो आपण, मुरट। तर ते तर टाकायचंच आहे मला, पण ही आणलेली आहे मोहरीची डाळ आणि ही पण मी थोडीशी आवश्यक टाकून बघणार आहे।
हे बघा ही टाकायची थोडी त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण थोडी टाकणार. हे आहे मीठ. त्याला मीठ. ही आहे हळद. हा आता हळद सगळं म्हणजे अंदाजानच टाकायचं असतं. आपल्याला माहित असतं की किती वस्तूला किती काय लागते काय नाही. हो. तर ही टाकते मी हळद. आणि हा टाकला लसण. हा त्याला पण टाकायचा हा म्हणून एवढा ठेवलाय. मी थोडस लाल मिरच टाकणार आहे. लाल मिर्च. लाल तिखट. हा बहुत टिका. आणि ही आहे रामबंधू लोणचं मसाला. कसं काढावं लागेल? आईला काढावती. असं जोर खोल द्यायचे. कसं? आज जोर उलट होत. हा. झालं की. हे की मला माहिती की. नाही टाकायचं. आणि हे मसाला आता हे मीठ टाका. आता हे आता ही मसाल्याची पुडी ठेवली मी फोडून, परंतु हा मसाला मी ह्या लोणच्यामध्ये टाकणार आहे. ह्या लोणच्यामध्ये. नंतर आणि आता कुठे गेलं ते ह्याचं ती बघूया मोहरीचं मिरपूड. आणि इकडे तेल आहे तिथे कुणी ही कुणी पोळत तिथे. आणि बघा ही आहे वाटलेली मोहरी. तर आता ही टाकणार आहे याच्यामध्ये. ही जास्त टाकावं लागते कारण हे मिरपूट असलं तरच लोणचं खावं वाटते. आता काय करते ह्याच्यावर प्यायला खायचं मिळते का? हा खायचं मिळतं. आणि हे ठेवणार आहे ह्या लोणच्यासाठी. असं आता मला घासून हे करा. एकत्र करायचे आणि ही एकत्र करून पुन्हा भरून ठेवायचं आहे. आता ह्याला थोडं मीठ कमी पडेल का असं वाटतंय मला, तर थोडं अजून मीठ टाकते. अजून मीठ टाकलेलं मग खाऊ दे. आई आका झालंय मीठ टाकायला हे जणे. हा हे मग कसं होते फोटो काढायला? हा ऐकलं का? हा गपचूप ना. मीठ के साथ क्या करते हो? आता हे जे लोणचं केले ह्याला मी ताबडतोब तेल टाकत नाही, कारण लोणचं करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता ही मी खेड्याकडची पद्धत म्हणजे खेड्याच्या पद्धतीनुसार करते मी. खेड्यामध्ये हे लोणचं असं केलं की पुन्हा थोडं ह्याला माल मसाला दिलं म्हणजे लागला की 10-12 दिवसांनी मग तेल कडवून ह्याच्यामध्ये टाकतात. आणि शहरामध्ये काय करतात, ताबडतोब तेलामध्ये शिजवतात, कोणी कडवून तेल त्याच्यामध्ये लगेच टाकतात. तर तशा पण पद्धतीचं मी करून बघणार आहे. आणि ही माझी आई जशी करत होती त्या पद्धतीचं ही लोणचं मी करते. काय हे हे झालं. आता हे असंच झालं. आता ह्याला पुन्हा थोड्या वेळानं या भरणीमध्ये भरून ठेवायचं. हा आता आई तेल टाकणार. हे बघा आता ही दुसऱ्या पद्धतीचं लोणचं म्हणजे
आता हे तेल थोडं मी गरम केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसण. ते यश थोडं त्याला मीठ माहिती आहे का? पॉज कर आणि मीठ टाक. मीठ माहिती आहे. बोला की. हे गरम तेलामध्ये थोडं कोमट तेल आहे आणि ह्याच्यामध्ये मी ही लसण टाकलं आहे. बघू दे तर. हा. असं कोणाचं काय खावते वास येते का पण होते काय पॉज कर. गरम करून हे माझ्या पद्धतीने लोणचं केलं आहे. दाखवली पुढं आहे ना. हे 6 किलोचं लोणचं आहे, हे 4 किलोचं आहे, असं एकूण 10 किलोचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे तेल गरम करून आणले. आता ह्याच्यामध्ये ही टाकायची पातळ. ही आहे मोहरीची डाळ. हो. इकडे पण टाकली बघा हो का, अशी डाळ आहे पिवळी. तर असं म्हणतात की ह्या डाळीनं चवदार लागते. तर आता ही पहिलीच वेळ आहे मी करून बघायले. बघू आता कसं लागते. बघा कसं लागतं. हे मोहरी आहे आणि ही आहे, हे बघा आपली मोहरी वाटलेला आहे. मिरकुट म्हणतात, आम्ही याला मिरकुट म्हणतो. मुटकट. तुम्ही काय म्हणता काय माहित नाही. मुटकट. मुटकट. हे टाकलं. आता ह्याच्यात लसण पण टाकायचं. ही हळद. हा. जास्त का? आणि हा बघा रामबंधू मसाला, लोणचं मसाला. हे आहे मीठ. मीठ. काय म्हणते तुला? मीठ. मीठ नाही तुला. पहिलीच वेळ आहे माझं ही असं तेलामध्ये टाकून करायची, कारण मी डायरेक्ट तेल कधीच टाकत नव्हती. परंतु पाहिलं मी आमच्या आजीचं लोणचं आणि त्यांचं बघून मी पण करायला. आता ह्याच्यात तेल मी आत्ताच टाकत नाही, ह्याच्यात मी 10-12 दिवसांनी तेल टाकते. कारण ह्याच्यात लसण मीठ आणि हळद हे सगळा मसाला मुरला पाहिजे आणि मुरल्याच्या नंतर मग तेल टाकायचं. असं आमची गावाकडची पद्धत आहे. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, मला माहित नाही तुमच्याकडे काय. मला माहिती आहे का? पुढं आता कालवलं एकत्र केलं. दाखवलं हे बघा, ह्याला हे असं कालवून एकत्र केले मी. आता त्याला काय करते? आता लावायला काय करते? आणि थोडं थंड झालं मग याच्यामध्ये मिसळायचं. मिसळायचं? जा तिकडचं ते मसाल्याचा डब्बांचा मिरची टाकायचं. हा ठीक आहे. जा जा थांबा मम्मी. मसाल्याचा डब्बा. येतच थांबाय हो ना. हो. मम्मी काय असं असलं की थोडं पॉज करायचं. मिरची राहिलं तर थोडं टाकायचं.
त्याच्यात थोडी मिरची टाकायची. हा अजून आंबोली मसाल्यामध्ये पण असतंय थोडं, आणि थोडंसं हा घरचं पण टाकायचं. हा हा सही आहे ना. हम्म. आणि गोल गोल केला आणि जास्त टाका आणि ती लिंबू काय दर ही टाका टॉप बाहेर जायला. हे थोडं थंड झाल्यावर टाकलं. लोणच्यामध्ये थोड्याशा लवंगा पण टाकल्या होता, वास सुगंध येतो. म्हणून थोड्याशा लवंगा टाकायच्या. आणि त्याच्यात पण मी थोडेसे टाकणार आहे. आणि हे बघा लोणचं 10 मिनिटापूर्वीच मी कालवलं ह्याला. हे बघा 10 मिनिटच झाले कालवून. तेव्हा पूर्ण ह्याचं मसाला पूर्ण पॅक झाला ह्याला. हे बघा सगळा ह्याला लागलाय. आणि जर समजा मी आत्ताच ह्याच्यात तेल टाकलं तर हा सगळा मसाला धुवून जातो आणि ह्या फोडीला लागत नाही. त्याच्यामुळं कधीही असं आपलं गावात पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धतीनं जर लोणचं घालायचं असेल तर असा मसाला लावून ठेवायचा 10 दिवसांनी. नंतर मग कडक तेल करायचं, थंड करायचं आणि त्याच्यामध्ये मग जेवढं आपल्याला टाकू वाटत तेवढं म्हणजे ह्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकायचं. आणि तेल टाकलं की मग ते थोडं टेस्ट लागते आणि त्याच्यावर थोडं कडक होत नाही, म्हणजे असं हे होत नाही, कोरडा होत नाही का. हे बघा किती मस्त लागला बघायला मसाला. हे बघा मला कोरडा फुटलेला किती छान झालं बघा. आता त्याला असं भरून ठेवलं की मिठामुळे ह्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की मग पुन्हा त्याला 2-4 दिवसाला हलवावं लागते. त्याला हलवून नाही गेलं तर मग त्याला बुडायचं. आणि एकदा परत पुन्हा तेल जर टाकलं तर तेल टाकल्यावर तेवढं मग लवकर खराब होण्याची शक्यता थोडी कमी असते. आणि आता हे बघा हे आता मला एक सांगायचं राहून गेलं, त्याच्यामध्ये थोडासा चुना टाकायचा आहे. मला मगाशी टाकायचं लक्षात नाही, चुना चुना म्हणते तुला. कारण चुना लावला की त्याच्या पुढी निब्ब राहतात म्हणे, असं आमच्या आजीने सांगितलं. आणि आता बाबाचे तुम्ही लावतो का. बघा किती छान सेट झाला मसाला सगळा. बघा किती छान भारी झाला. खूप छान झाले. खूप छान खूप छान खूप छान. बघा असंच लोणचं करून बघा किती सुंदर झाले. सगळा मसाला वाढलाय. फक्त भरणीत भरून ठेवायचं. 10-12 दिवसांनी मोडं तेल गरम चांगलं करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता आहे ह्या लोणच्याची बारी. त्याला पण थोडंसं चुना टाकणार आहे. चुना कशाला. हे असं अनुभवी आजीचं म्हणणं आहे. कधी कडक राहतात, गरम पडत नाही, नाचत नाही लोणचं. काय नाही खेळते जरी. आणि हा मी जो मसाला केलेला आहे हा मसाला आता मी याच्यात टाकणार. आता ही दुसरी जी शिकलेली पद्धत आहे, माझी ती पद्धत आहे. आता बघू लोणचं कोणतं छान लागते. एखादी गोष्ट आपल्याला जर माहित नसेल तर ती जर शिकण्याचा प्रयत्न करा.
कालवायचं. पूर्ण एकजीव करायचं ना. ही पद्धत कोणत्या आजीने सांगितलं की मी मला सांगितलं असतं आतापर्यंत मी त्या खाली आमच्या घरी. आणि आमच्याकडे जोरदार पाऊस आला आणि घरच्या काळजीनं मग ते पाऊस उघडला की घरी गेलेला आहे. तुम्हाला दाखवले असते पण आजी कोणती आहे. मला एकजीव करावं लागतं म्हणजे प्रत्येक फुडीला मसाला लागावा. आमचा यश बघा कसं मजा होती करायला. अरे सरळ बाजूला आणि हे लोणचं वेगळं. दोन्ही पण मसाले माझे म्हणजे लोणचं बनवायचं झालेलं आहे, संपलेलं आहे. आता त्याला फक्त त्याच्यामध्ये वडीमध्ये ठेवून ठेवायचं. त्यावेळेस मी हा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस माझ्या व्हिडिओला आवडत भरपूर प्रतिसाद द्या. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून सेंड करा. तोपर्यंत बाय.